नमस्कार, आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे वांग्याचं भरीत महाराष्ट्रीयन स्टाईल। तर आधी आपण असे 2 वांगे घेतले, चाकूने त्याला काप करून घ्यायची, चारही बाजूला काप करून घ्यायची आणि थोडंसं हाताने तेल लावून चारही बाजूला तेल लावून गॅसवरती आपल्याला वांगे भाजून घ्यायचे। तेल लावल्यामुळे काय होईल की आपले वांगे लवकर भाजले जातील आणि जी आपली काप पाडलेले आहेत त्याच्यामुळे सर्व जे वांगे आहे ते आतपर्यंत आपलं पूर्ण भाजलं जाईल। तर गॅसवरती आपल्याला अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत। वांगे आपण भाजून घेतले, आता एक प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत। थोडी थंडी झाली, 10 मिनिट झाले। आता आपण सर्व साल त्याच्यावरती काढून घ्यायची आहे। सर्व साल काढून झालेली आहेत। आता एक प्लेटमध्ये घेऊन आपल्याला ते सर्व मॅश करून घ्यायचे आहेत। मॅश करून झाल्यानंतर आपल्याला आता चटणी बनवायची आहे। तर भरतासाठी आपल्याला आपल्याला जी चटणी लागणार आहे हिरव्या मिरच्यांची, त्याच्यासाठी आपण 7-8 मिरच्या घेतल्या हिरव्या। थोडेसे तेल टाकून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। भाजून घेतल्यानंतर आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची घ्यायची आहे, लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत 7-8, हिरवा कोथिंबीर घ्यायचा आहे, थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे आणि जे सर्व चटणी आहे ती आपल्याला मिक्सरला लावून थोडीशी जाडसर अशीच राहू द्यायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला चटणी करून घ्यायची आहे। आता गॅसवरती आपल्याला एक कढई ठेवून त्याच्यामध्ये थोडंसं जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत। शेंगदाणे थोडेसे मरून कलर असा होऊ द्यायचा आहे तेलामध्ये आपल्याला। आता सर्व भाजून झाल्यानंतर आपल्याला कापलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। 2 मीडियम आकाराचे कांदे आपण कापून घेतलेले आहेत बारीक। मरून होईपर्यंत कांदा आपल्याला असा परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला भाजून झाल्यानंतर जी आपण हिरव्या मिरच्यांची चटणी बनवून घेतलेली आहे ती आपल्याला टाकून घ्यायची चवीनुसार, जेवढं आपल्याला तिखट लागेल तेवढं। आणि सर्व परतून घेतल्यानंतर जे आपण मॅश केलेले जी वांगी आहेत मॅश केलेली ते आपल्याला आता याच्यामध्ये टाकून घ्यायचे। सर्व टाकून घेतल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून सर्व आपल्याला फिरवून घ्यायचे आहे। सर्व फिरवून घेऊया आणि आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा, खायला पण खूप छान लागते, भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान असं लागते, खूप टेस्टी बनते। आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नक्की ट्राय करा, खा आणि मस्त राहा। वरतून आपण बारीक कापलेला असा कोथिंबीर टाकून घेणार आणि आपलं वांग्याचं भरीत असं तयार आहे। एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया।